गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। आता विरोधकांकडून राजीनाम्यासाठी जोर वाढत असतानाच कदम कुटुंबियांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेला सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना हा कदम कुटुंबियांनी परत केल्याची माहिती सुद्धा समोर येते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टो बार आणि हॉटेल परवाना कदम कुटुंबियांनी आता ठेवलाय। त्यामुळे कदम कुटुंबियांच्या माध्यमातून आता सावध पवित्रा घेतला जात असल्याची सुद्धा चर्चा। लायसन परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही। परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या डान्स बार माझ्याकडे अवैध काम चालू होतं। जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं? अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे, तपास पूर्ण झालेला नाही। त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिलाय आणि सांगितलंय की माझी ह्याच्यातनं सुटका करा, मी चोरीचा माल परत दिलेला आहे। जो बूंद से गई वो हौद से आती नहीं है याचाच अर्थ तुम्ही सगळं कबूल केलं इथं आहे। पण पोलीस काय करतात? आता चांगले घाण शब्द कॅमेऱ्यावर बोलता येत नाही, पण जखमारी काय करतात पोलीस हा माझा प्रश्न आहे। का कारवाई केली नाही? त्याने ऑर्केस्ट्राचा परवाना वापस करण्यात त्या हॉटेलला सील लावायला पाहिजे पोलिसांनी। मालक कोण आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। उलट हे सरकारचं संरक्षण देतं, काय गोष्टी करताय सरकार? मला वाटतं यांच्यावरही तीव्र नाराजी व्यक्त करा आणि संपून टाका। आता कोणी आरोपी आले की त्याच्यावर पोलिसांनी तीव्र नाराजी व्यक्त करायची आणि जा म्हणायचं घरी, असं येणारं काळात करावं लागेल या महाराष्ट्रात असं दिसतंय।